आईच्या त्यागाची ही गोष्ट तुमचे डोळे ओले करेल. एका गरीब घरात आई आणि तिचा मुलगा राहत होते. आई मोलमजुरी करून मुलाला शिकवत होती. मुलगा लहानपणापासूनच हुशार होता, पण त्याला एक गोष्ट नेहमी खटकायची. त्याची आई एका डोळ्याने आंधळी होती. तिला पाहून त्याला मित्रांसमोर लाज वाटायची. एकदा शाळेत आई जेवणाचा डबा घेऊन आली. तिला पाहून मुले हसायला लागली आणि त्याला काण्या आईचा मुलगा म्हणून चिडवू लागली. रागाच्या भरात तो घरी आला आणि आईला म्हणाला, "तू शाळेत का आलीस? तुझ्यामुळे मला अपमान सहन करावा लागतो. तू मरत का नाहीस?" आई काहीच बोलली नाही. फक्त शांतपणे रडत राहिली. मुलगा मोठा झाला. शिकून शहरात मोठा अधिकारी झाला. त्याने तिथेच लग्न केले आणि आईला विसरून गेला. अनेक वर्षानंतर त्याला आईच्या निधनाची बातमी मिळाली. तो गावी गेला तेव्हा त्याला आईने लिहून ठेवलेली एक चिठ्ठी मिळाली. चिठ्ठीत लिहिले होते, "बाळा, तू खूप मोठा झालास याचा मला आनंद आहे. तू माझ्या डोळ्यामुळे माझा तिरस्कार केलास. पण तुला एक गोष्ट सांगायची होती. तू लहान असताना एका अपघातात तुझा एक डोळा गमावला होतास. एक आई म्हणून मी तुला आंधळं बघू शकत नव्हते. म्हणून मी माझा एक डोळा तुला दिला. तुला माझ्या डोळ्याने हे सुंदर जग पाहता आलं. यातच माझं सुख होतं." हे वाचून तो मुलगा ढसाढसा रडू लागला. पण आता पश्चात्ताप करण्यासाठी खूप उशीर झाला होता. तात्पर्य: आई-वडिलांचे प्रेम आणि त्यांचे त्याग आपण कधीच मोजू शकत नाही. त्यामुळे जिवंतपणीच त्यांची किंमत करा.